पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचंय. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. म्हणजे नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्र. अग्नितत्व, सूर्यतत्व, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे, ज्यांच्यामुळे मिळत आहे, त्या सूर्यग्रहाचे, सूर्यदेवाचे खूप आभार मानायचे. आरोग्याची देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. बघा, अतिशय महत्त्वाचे तत्व असलेले अग्नितत्व, अर्धे अधिक आजार फक्त अग्नितत्व न सांभाळण्यामुळे होतात. आपण आपल्या अग्नितत्वाची अगदी व्यवस्थित काळजी घेत आहोत. खूप विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. मणिपूर चक्रामधले महत्त्वाचे अवयव लिव्हर, दोन्ही इंटेस्टाईन, पॅनक्रियास, सूक्ष्मग्रंथी, या सगळ्यांना आपण ऊर्जा देतोय. आपला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. खोल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना बीजाक्षर रमचं उच्चारण करायचंय. रमद्वारे मणिपूर चक्रावर जी कंपनं तयार होत आहेत, त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय. जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना 5 वेळा रमचं उच्चारण करा. रम, 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 प्रत्येक क्षणाला अग्नितत्वाचे खूप आभार मानायचे. अग्नितत्वाला पूरक असा आहार आपण घेत आहोत. पिवळ्या रंगाच्या भाज्या, पिवळ्या रंगाची फळं, याद्वारे आपल्या अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत. आपल्याला ह्या आयुष्यामध्ये मिळणारे यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य हे सगळे अग्नितत्वाशी संबंधित आणि अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींशी संबंधित. प्रत्येक क्षणाला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने अग्नितत्वाचे, अधिदेवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत.
खूप आभार प्रत्येक क्षणाला. अग्नी तत्वाचे, सूर्यग्रहाचे खूप आभार. बघा, ज्या वेळेस पावसाळा असतो त्यावेळेस आपला अग्निमांद्य असतो, म्हणजे आपल्याला जास्त भूक लागत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाला अग्नी तत्वाचे खूप आभार म्हणा. अग्नी तत्व सक्षम ठेवण्यासाठी योग क्रियामधील अग्निसार क्रिया आपण व्यवस्थित करत आहोत. खूप आभार सूर्यग्रहाचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. प्रत्येक अवयवामधील अग्नी तत्व आपण सक्षम करत आहोत. शरीर शुद्धीकरणातले महत्त्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. जलतत्व म्हणजे आपल्या पावनभूमीत असलेल्या पवित्र नद्या. त्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. जलतत्व म्हणजे चंद्रतत्व, ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. आपली डाव्या बाजूची नाकपुडी, जिला इडा नाडी म्हणतात, त्या नाडीद्वारे शरीराला शीतलता प्रदान होत आहे. खूप आभार मानायचे जलतत्वाचे. चंद्रतत्व, चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे. शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. स्वाधिष्ठान चक्रामधील अग्नितत्व आपण सक्षम करत आहोत बीजाक्षर रमद्वारे. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना रमचं उच्चारण करा. रम. 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 स्वाधिष्ठान चक्रामधील अग्नितत्व व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार सक्षम अग्नितत्वाचे. सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे. शरीरामधले पहिले चक्र मूलाधार चक्र आपल्या शरीराचा भक्कम आधार असलेले हे चक्र. कमरेखालचा प्रत्येक अवयव मूलाधार चक्राच्या आधिपत्याखाली. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले मूलाधार चक्र. शरीरामध्ये जो अस्थिधातू आहे, स्नायू आहे, त्यांना बळकटी देण्याचे काम पृथ्वी तत्व करत आहे. त्या पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे.
ज्याद्वारे आपल्या रक्तधातूला सक्षमता मिळत आहे. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे. पृथ्वी तत्वाशी म्हणजे पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे. प्रत्येक क्षणाला पृथ्वी तत्वाचे आभार मानायचे. मूलाधार चक्रामधील अग्नी तत्व आपण सक्षम करत आहोत रमद्वारे. रम 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 रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. प्रत्येक हाडांना, नवीन तयार होणाऱ्या पेशींना, प्रत्येक स्नायूंना आपण ऊर्जा देत आहोत, रमरूपी ऊर्जा. प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे रमद्वारे. रम रम हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. कल्पनेतनं दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा, रम काढा, रेकीचे चिन्ह काढा. सक्षम दोन्ही गुडघ्यांचे खूप आभार मानायचे रमद्वारे. रम रम सूक्ष्म हालचाली प्रत्येक अवयवामध्ये होत आहेत, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. सावकाश एक पाय दुमडून घ्यायचा आहे, गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवायचे. प्रत्येक लिगामेंटला, प्रत्येक हाडांना, प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देत आहोत रमद्वारे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. अग्नी तत्वाचे खूप आभार. रम रम सावकाश दोन्ही हात घोट्यावर ठेवायचे. दोन्ही हातांच्या मध्ये घोटा ठेवा. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम घोट्याचे रमद्वारे. रम रम खूप आभार आपल्या सक्षम घोट्याचे आणि सावकाश दोन्ही हात तळपायावर ठेवायचे.
दोन्ही हातांच्या मध्ये तळपाय ठेवायचा आहे. कल्पनेतनं तळपायावर ओम काढा, बीजाक्षर रम काढा, रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पावलाचे. रमद्वारे रम रम सावकाश दुसरा पाय दुमडून घ्यायचा आहे. गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा. कल्पनेतनं गुडघ्याच्या खालचा भाग बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला आपण रेकी देतोय रमद्वारे. प्रत्येक सक्षम अवयवाचे आभार मानायचे. रम रम सावकाश दोन्ही हात आपल्या घोट्यावर ठेवा. सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे रमद्वारे. प्रत्येकामधील अग्नितत्व आपण सक्षम करत आहोत. रम रम सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा. दोन्ही हातांच्या मध्ये तळपाय ठेवायचा आहे. कल्पनेतनं तळपायावर ओम काढा, रम काढा, रेखेची चिन्ह काढा. खूप आभार आपल्या सक्षम पावलांचे. आपण आपल्या दोन्ही पायांची खूप काळजी घेत आहोत. आपल्या शरीराचा पाया एकदम भक्कम आहे. खूप आभार प्रत्येक क्षणाला आपल्या दोन्ही सक्षम पायांचे रमद्वारे. रम रम सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे. शिवशक्तीशी संबंधित असलेले अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून मनापासून शिवलिंगाला नमस्कार. सक्षम हृदयामार्फत वायू तत्वाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे आणि प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे रमद्वारे. रम 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 सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा. शरीरातला महत्त्वाचा स्नायू आपले हृदय, त्याची आपण खूप काळजी घेत आहोत. न चुकता आपण प्राणायाम करत आहोत, योग करत आहोत आणि रेकी देत आहोत आपल्या सक्षम हृदयाला.
हृदयस्थ स्थानी वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा. शक्तीची देवता, युक्तीची देवता श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या वैश्विक शक्तीद्वारे हनुमानजींसारखी शक्ती आपल्याला मिळत आहे. युक्तीने आपण आपल्या या देहरूपी मंदिराला सांभाळत आहोत. खूप आभार आपल्या सक्षम शरीराचे आणि प्रत्येक अवयवाचे. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार, ज्यांच्यामुळे आपल्याला हे सक्षम शरीर मिळालेले आहे. जो काही बिघाड झालेला आहे तो फक्त आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक अवयवाचे. रमद्वारे रम रम सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा. भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे. सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम रम आपले दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहेत. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. आपण खूप सक्षम आहोत. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या वैश्विक शक्तीचे, आध्यात्मिक शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार आपल्या ह्या पवित्र मनुष्य योनीचे. रमद्वारे आकाश तत्व एकदम व्यवस्थित काम करत आहे. अग्नी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. बीजमंत्र रमद्वारे. खूप आभार आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे. रमद्वारे रम 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 सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. शरीरामधल्या 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा नाडी, पिंगळा नाडी, सुषुम्ना नाडी. माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर स्थिरावलेली आहेत 7ही चक्र. त्या चक्रांना आपण सक्षम करत आहोत रेकीद्वारे. सक्षम सुषुम्ना नाडीचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम रम खूप आभार आपल्या सक्षम चक्रांचे. सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. सक्षम खांद्यांचे खूप आभार मानायचे. रमद्वारे प्रत्येकामधील अग्नी तत्व सक्षम होत आहे. रम रम
सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवायचे. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे. रम रम सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवायचे. सक्षम दोन्ही हातांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. रमद्वारे रम रम प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत. या वैश्विक शक्तीद्वारे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. गुरुचे स्थान असलेले आज्ञाचक्र गुरुच्या स्थानी दत्त गुरु माऊलींना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो आहोत. पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आपले आज्ञाचक्र. बघा, आपल्या आत्म्याला मरण नाही आहे. आपले हे शरीर नश्वर आहे. आपल्या पवित्र आत्म्याचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार. आज्ञाचक्रात मधले प्रत्येक अवयवाचे रमद्वारे रम रम सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. सक्षम श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. रम रम सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास, जो अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार. या दैवी शक्तीचे प्रत्येक क्षणाला रमद्वारे रम 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 तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार. सक्षम सहस्त्रहार चक्राचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेकीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे ह्या वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाचे खूप आभार मानायचे. दत्तगुरु माऊलींचे खूप आभार मानायचे.
आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे खूप आभार मानायचे.